11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती होती। मात्र या मुहूर्तावर फुले सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही। आता फुले सिनेमावरून राजकीय सामन्याला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये फुले सिनेमावरून फडणवीसांना थेट आव्हान देण्यात आले, तर प्रकाश आंबेडकरांवर देखील गंभीर राजकीय आरोप करण्यात आले। सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी फडणवीसांनी जातीनं लक्ष घालावं, अन्यथा हा वाद फुले विरुद्ध फडणवीस असा होईल असं सामनाच्या अग्रलेखाची भाषा म्हणते। तर फुलेंच्या विचारांना विरोध करणाऱ्या शक्तींची प्रकाश आंबेडकरांनी छुपी हातमिळवणी केली आहे असा आरोपही सामनातून करण्यात आलाय। तर फुले सिनेमाच्या प्रदर्शनासाठी थेट फडणवीसांना आव्हान देताना सामनाच्या या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। फुले चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा, नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल। एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही। त्यामुळे फुले चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना वेसण घालणं हे फडणवीस यांचंच काम आहे। फडणवीस वगैरे लोकांनी काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स, अलीकडचा छावा या चित्रपटांवर भाष्य केलंय आणि हे चित्रपट पाहावेत असं लोकांना आवाहन केलं। छावानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला। फडणवीस यांनी ते प्रकरण शांत केलं, मग ते फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा आहे। मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल। तर प्रकाश आंबेडकरांबाबत सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय भाष्य केलंय तेही पाहूया। फुले यांच्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आहेत। काही वर्ग आणि समूहाचा त्यांच्या क्रांतीला आणि कार्याला विरोध आहे। दुर्दैव इतकंच की फुले यांच्या विचारांना आणि कार्याला विरोध करणाऱ्या शक्तीशी प्रकाश आंबेडकरांची छुपी हातमिळवणी आहे। त्यामुळेच फुले यांच्या विचारांना आणि कार्याला विरोध करणाऱ्यांना बळ मिळालंय। त्यामुळे समाजात गोंधळ आहे। तर फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांना टार्गेट केलेल्या या अग्रलेखाबाबत संजय राऊत आज नेमकं काय म्हणालेत पाहूया। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे। तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते, ताश्कंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही। मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जे काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे आणि इतिहास आहे तो। तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय। या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले? दरम्यान फुले विरुद्ध फडणवीस हा वाद संजय राऊतांच्या मनात आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। कारण त्या दलित माणसाला, त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।